आणि आता प्रॉब्लेम काय होणार माहितीये का, तुम्ही येणार, तुमचा काही विषय नाहीये, पण कंपनीवाले काय म्हणणार माहितीये का, काय हा काढायला लेट झाला म्हणून हा प्रॉब्लेम आला. ठीक आहे चालतंय, बघा तुम्हाला जेव्हा आता वेळ भेटतो तेव्हा या. ओके ओके. नमस्कार, जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे. आपण आलेलो आहोत येडगाव गावातले कैलासनगर या हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी अमोल बोरू नावाचे शेतकरी माझ्यासोबत आहे. अर्धेलीनी जमीन घेऊन त्यांनी आता फ्लॉवरचं पीक घेतलेलं आहे. हे कांद्याला असे सगळे काय म्हणतात याला, केस येतात ते हा हे केसांसारखं आलेलं आहे आणि हे सगळीकडे आहे का? पूर्ण प्लॉट मध्ये यायचे. बर. साधारणतः 19,000 काढी असेल, 18-19,000. आपण याच्याबद्दल कृषी अधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट केलं होतं शनिवारी, एक 4 दिवसापूर्वी. तर त्यांनी सांगितलं तुम्ही बरेच म्हणजे 1-2 शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आलेला आहे, तुम्ही अर्ज करा, बाकी शेतकऱ्यांचे अर्ज आलेत. तर मला वाटतं 2 दिवस शनिवार रविवारमुळे बंद असल्यामुळे मी सोमवारी अर्ज केलेला आहे. सोमवारी सकाळी त्यांना अर्ज दिला. त्यांनी सांगितलं सोमवारी मंगळवारी 2 दिवसात व्हिजिट होईल. तर व्हिजिटला त्यांनी मला मंगळवारी फोन केला 4 वाजता व्हिजिट होईल म्हणून. त्यानंतर मी वाट बघितली, त्यांनी शेतात थांबायला लावलं. 5:30 पर्यंत मी थांबलो. शेवटी 5:15ला त्यांचा फोन आला, आम्ही बाकी शेतकऱ्यांकडे गेलो, तुमच्याकडे यायला उशीर होतोय, त्याच्यामुळे तुमच्याकडे आज काही येऊ शकत नाही. म्हटलं उद्या या. तर त्यांचं म्हणणं उद्या नाही, डायरेक्ट आता शुक्रवारी येऊ. शुक्रवारी येऊन तोपर्यंत प्लॉट पूर्ण खराब होणार आहे. आणि त्यानंतर कंपनीवाले जर आले तर कंपनीवाले म्हणणार हे काढायला लेट झालं म्हणून हा प्रॉब्लेम आला. आणि कोणत्या कंपनीचं हे सिजंटाचे 60-99 आहे का पावती? बिल आहेत ना. दिलं कोणाकडून घेतलं होतं, कोणत्या नर्सरीतून? हे प्रतीक हायटेकचं रोप आहे, कुठे आहे प्रतीक हायटेक? नारायणगाव. 19,800 रुपयाची रोपं घेतली होती. हो. 18,000. हो. हे बघा. आणि साधारणतः साहेब हे 1 एकर प्लॉटला कमीत कमी 60-70 हजार रुपये, 80 हजार रुपये खर्च आलेला आहे. तो पण खत औषधांचा, म्हणजे आपली मशागत म्हणा, मजूर म्हणा किंवा ट्रॅक्टर म्हणा, याचं काही नाही. हे फक्त खत औषधाची बिल आहेत आपल्याकडं. आता तुम्ही आता हे फ्लॉवरचं 60-99/150 हे वाण घेतलं बरोबर? हो. हे पावसाळी का काय हे पावसाळी व्हरायटी आहे, कंपनीचं म्हणणे. तिचा प्रेड चालू आहे. तिचा प्रेड माझ्या मते आता मागल्या महिन्यात काहीतरी प्रेड संपला, तिचा बियाणं टाकायचा, मग रोपं वाटायचा, बियाणं टाकायचा. प्रेड आता मागल्या महिन्यात संपला. तुम्ही त्या नर्सरीवाल्याशी कॉन्टॅक्ट केलं, काय म्हणाले? नर्सरीवाल्यांशी कॉन्टॅक्ट केलंय, ते म्हटले तुम्ही कंपनीवाल्यांशी कॉन्टॅक्ट करा. हात वर केले. हा, तर त्यांचं काय, ते बोलले आम्हाला कंपनीवाल्यांशी कॉन्टॅक्ट करा, तुम्ही कंपनीचा प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेऊ शकता. यामध्ये कुठं सिजेंटाचं हे लिहिलेलं आहे? आता यातलं बिलातलं आपल्याला माहित नाही, पण ही 60-99 व्हरायटी ही सिजंटा कंपनीची. बर, पण हे सिजेंटाचं असं दुकानदाराचं म्हणणं आहे. हा, पण यात नमूद नाही. नमूद नाही त्यात. तर त्यांच्याकडे ते असेलच त्याचं